कसे आहात सगळे? मजेत ना? वेलकम टू आवर चॅनल. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आमचं चालू आहे सकाळपासून आवरायचं आणि आज बाप्पा येणार आहे तर खूप एक्साइटमेंट होतीये. आणि आता आम्ही गणपती स्थापना करू. तर चला तर मग. काय करताय? आज गणपती बाप्पा येणार आहे. वरण भात, बटाट्याची भाजी, डांगरची भाजी, बट्टी भात, बट्टी स्वीट काहीतरी. खूप आम्हाला आनंद होतोय. गणपती बाप्पा येणार आहे का? आम्ही सकाळी लवकर उठलो त्यासाठी. तू काय करते? तर आज आहे गणेश चतुर्थी. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी आम्ही आज दालबट्टीचा प्लॅन केलेला आहे आणि त्यासाठी मी दालबट्टी बट्टीचं पीठ मळते. तर चालू आहे आमची तयारी. त्यानंतर थोडं डेकोरेशनचं थोडं फायनल टचअप बाकी आहे ते आम्ही करू. आणि मला रांगोळी पण काढायची आहे, त्यानंतर रेडी पण व्हायचं आहे. सो खूप सारं काम आहे. आज खूप बिझी दिवस राहणार आहे आमचा. सो फॉलो करा हा दिवस शेवटपर्यंत. पुन्हा भेटू. तर आज गणेश चतुर्थी आहे. आम्ही दालबट्टी करत होतो. तर दालबट्टी करता करता मी विचार केला की माझी जी पद्धत आहे दालबट्टी करायची ती तुमच्याशी शेअर करू. कारण की आपण नेहमी तर सारख्या सेम पद्धतीने बट्ट्या करतो. पण नवीन पद्धत मी तुम्हाला आज दाखवते. तर पहिले पहिले मी तुम्हाला पीठ दाखवते मी कसं बनवलं. तर त्यामध्ये आम्ही बट्टीचं पीठ वापरतो. पण आज काय झालं, पिठा संपून गेलं. म्हटलं मग आता जुगाड हेच केला की गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा टाकला, 1 वाटी रवा. आणि त्यानंतर मग त्यामध्ये ओवा, जिरे, हळद, मीठ आणि तेल टाकून पाणी टाकून मळून घेतलं आणि थोडं भिजू दिले. आता भिजून झाल्यावर मी त्याच्या ह्या पोळ्या लाटून घेते. ओके, हां, थोडी पातळ लाटून घ्यायची, पोळ्यांपेक्षा पातळ. हां, लाटून झाली का मग पहिलं तेल लावायचं चांगलं पोळीवर. इकडे मग त्यावर दुसरी पोळी ठेवायची. त्यावर त्याला तेल लावून घ्यायचं. म्हणजे ना ते एकमेकांना चिटकत नाही नंतर, त्यामुळे तेल लावायचं. ही तिसरी. तुम्हाला जेवढे पण तेवढे लेअर्स तुम्ही लावू शकता. मी तर 3 लावते. मग रोल करायचा 3 याचा. थोडस तेल लावते मध्ये मध्ये. घट्ट रोल. ओके, आपला रोल रेडी आहे. आणि तो मधोमध कापायचा. हा, किती मस्त त्याला पूड पडता. आता जेव्हा हे स्टीम गेले स्टीमरवर ठेवायचा. स्टीम चालू करायची. जेव्हा ते फुगेल ते तुम्हाला दाखवेल कसं असतं. तर ते जे रोल आहेत स्टीम केलेले ते असे बारीक बारीक कट करून घ्यायचे गोल गोल. आणि नंतर हे असे इकडे फ्राय करायचे. तर तुम्ही बघू शकता त्याला किती मोकळे मोकळे असे पूड फुटतात. आणि तळल्यानंतर ते असे क्रिस्पी होतात. थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे हे, पण खायला खूप भारी लागतात. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कसं वाटतं तुम्हाला.
सिंदुराची कंठी धरते माळ मुखापळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकटिका तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुजुची नुपुरे शब्दे गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदरी तांबर परिवर वंदना सर्व तोंड वक्र तुंड त्रिनयन कामाचा वंदना जगती सावारे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आमच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आम्ही गणपतीची स्थापना केली, पूजाही केली आणि आता नंतर गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवू। आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा। तर हा गणेशोत्सवाचा ब्लॉग मी इथे संपवत आहे। बाप्पाच्या आगमनाने घरामध्ये आनंद, भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पोचावं हाच आमचा प्रयत्न। तर गणेशोत्सव हा फक्त ही पूजाच नसते, तर एकत्र येण्याचा, आनंद वाटण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न क्षण असतो। तर हा ब्लॉग मी इथे संपवते आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।